आईसारखे दुसरे दैवत नाही. आई हे आपले संपूर्ण विश्व असते. जन्मल्यापासून आपण ज्या व्यक्तीच्या सहवासात वाढतो ती व्यक्ती म्हणजे आपली आई. आई आपल्या लेकरांसाठी किती कष्ट सहन करते, पण कधी तक्रार करत नाही. तिचं प्रेम निस्वार्थ आणि अत्यंत निरपेक्ष असतं. आईचं स्थान कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सर्वात वरचं असतं. ती आपल्या लेकरांच्या सुखासाठी सर्व काही करते. आपल्याला चांगले शिक्षण मिळावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरिता ती दिवस रात्र मेहनत करते. घरातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी ती एक नाजूक पण खंबीर स्त्री असते. नास्ति मातृ समछाया, नास्ति मातृ समागती, नास्ति मातृ समत्राण, नास्ति मातृ समप्रिय. अर्थात आई समान कोणती छाया नाही, आईशिवाय गती नाही, आई समान कोणता रक्षक नाही आणि आई समान कोणी प्रिय नाही. हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखे दोनच अक्षर आहेत, ती म्हणजे आई. लहान लहान बोबडा बाळाच्या ओठातून व अंतःकरणातून दिसून येणारे थोर परमेश्वर म्हणजे आई. आईचं प्रेम जिथे असेल ती झोपडी राजेश्वराच्या ऐश्वर्याला पण लाजवेल. हे प्रेम जिथं नाही ती जागा म्हणजे ईश्वर शून्य जागा होईल. म्हणून तर म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगात आई हीच एक अशी देवता आहे, तिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. आईचं मन किती वेडं असतं. तिला वाटतं आपल्या बाळाने लवकरात लवकर मोठं व्हावं, मोठे मोठे पराक्रम करावेत, विजय वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे. आई या दोन अक्षरात श्रुती स्मृती आहेत, सारी महाकाव्य आहेत. आई म्हणजे मधुर्याचा सागर, ही पवित्र्याचे आगर, फुलांची कोमलता, गंगेची पवित्रता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता व दृष्टीची क्षमशीलता आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. प्रीतीचे माहेर, मांगल्याचा सार, अमृताची धार, आई माझी. आई आपल्या चुका क्षमा करते, योग्य मार्ग दाखवते आणि कधी गरज पडली तर कठोरही होते. पण तिच्या प्रत्येक कृतीमागे आपल्या मुलांचं भलं व्हावं हीच सदिच्छा असते. तिच्या मायेची सावली ही सर्वात सुरक्षित वाटते. आज आपण जे काही आहोत ते फक्त आईमुळेच आहोत. तिचं ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. म्हणून तिला धन्यवाद म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. आई ही एक ईश्वराची देणगी आहे. तिचं महत्त्व शब्दात सांगता येणं कठीण आहे. तिचं प्रेम अमर आणि अटळ आहे. आपल्याला तिचा सन्मान आणि आदर नेहमीच ठेवायला हवा. 1000 फुलं लागतात एक माळ बनवायला, 1000 फुलं लागतात एक माळ बनवायला, 1000 दिवे लागतात एक आरती सजवायला. पण आमची आई एकटीच पुरेशी आहे लेकरांच्या आयुष्याचा स्वर्ग बनवायला, लेकरांच्या आयुष्याचा स्वर्ग बनवायला.